नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। भारतीय भूगोलाअंतर्गत भारतीय कृषी व्यवस्थेला आपण काय सुरुवात करून या ठिकाणी काय शेवट सुद्धा आज करणार आहोत। हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे। तर सर्व नगदी पिके असतील, कडधान्य पिके असतील, सर्व तेलबिया पिके अशी सर्व सविस्तर चर्चा केलेली आहे। जे विद्यार्थी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कंप्लीट सिरीज या ठिकाणी काय फॉलो करायची आहे। तर प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओजना या ठिकाणी काय चॅप्टर 1 चॅप्टर 2 असे काय क्रमांक देऊन ठेवलेले आहेत। तर हा 85वा व्हिडिओ आपण आज अपलोड करतोय। तर आनंद होतो या ठिकाणी की कंप्लीट इंडियन जिओग्राफी आपण काय पूर्ण करण्याच्या काय मार्गावरती आहोत आणि त्या दृष्टीने हा काय आणखीन एक पाऊल आपण टाकतोय। तर याच्यामध्ये आपण हॉर्टिकल्चरला सुरुवात केली होती मागच्या पिरियडमध्ये, जिथे की फळे आणि भाज्यांच्या संदर्भात चर्चा करत होतो। बघा, संपूर्ण भारतीय कृषी भरती जेवढं काय अध्ययन आपण केलेलं आहे, जेवढं की आपण तथ्य आपण बघितले आहेत, कॉन्सेप्ट बघितलेले आहेत, तर आयोगाने दिलेले जे वेटेज आहे परीक्षेमध्ये तर त्यानुसार एवढं सर्व अध्ययन जे आहे तर ते इनफ आहे असं म्हणता येईल। तर आजचा हा शेवटचा व्हिडिओ घेऊ ज्याच्यामध्ये राहिलेल्या तथ्यांवरती चर्चा करणार आहोत। मागच्या पिरियडमध्ये मी या ठिकाणी सांगितलं होतं की पपई झाला, आवळा झाला, त्याच्यानंतर केळी आहे आणि द्राक्षसुद्धा, तर यांच्या उत्पादनामध्ये भारत हा अग्रेसर देश आहे असं सांगितलं होतं। म्हणजे द्राक्षांच्या उत्पादनात सुद्धा भारताचा पहिला क्रमांक लागतो असं सांगितलेलं होतं। तर त्या ठिकाणी चुकून 6वं फळ द्राक्ष लिहिलेले होते। तर आणि लिस्टिंगमध्ये देत असताना मात्र काय द्राक्षांचं सर्वाधिक उत्पादन कुठे घेतलं जातं म्हणून सांगितलं होतं, चीन, आणि दुसरा क्रमांक होता इटलीचा। तर थोडंसं कन्फ्युजन विद्यार्थ्यांना झालं असेल तर त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्या की द्राक्षाचं जे उत्पादन आहे तर त्याच्यामध्ये काय चीन हाच काय अग्रेसर देश आहे आणि इटली हा दुसरा देश आहे। ओके, तर एकूण जगामध्ये जेवढं द्राक्ष उत्पादन होतं तर त्यापैकी 16.9% उत्पादन इसवी सन 2020 मध्ये चीनमध्ये झालेलं आहे। ओके, एवढा तथ्य त्याच्यामध्ये काय चेंज करा। तथ्यांच्या संदर्भात कधी कधी थोडीशी काय गडबड होऊ शकते, या ठिकाणी काही चुकून लिहिलं होतं जे की पॉईंट्समध्ये मी सांगितलं। ओके, हा करेक्शन झाल्याच्या नंतर आज आपल्याला काय जे राहिलेले तथ्य आहेत त्यांच्या संदर्भात बघायचं आहे। बघा, मानवाच्या या ठिकाणी काय आहारामध्ये फळांचं सेवन असणं अगदी आवश्यक आहे या ठिकाणी, कारण फळ जे आहेत आपल्या आहारामध्ये आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटचं काय काम करतात। आता या ठिकाणी अँटीऑक्सिडंट काय असतं बघा, एक संतुलित आहार जे असतं, बॅलन्स्ड डाएट असतं, तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन कमीत कमी 92 ग्राम फळांचं सेवन करायला पाहिजे असं काय ठरवण्यात आलेलं आहे। निश्चित करण्यात आलेलं जे प्रमाण आहे ते किती आहे, 92 ग्राम। तर हा क्वेश्चन अगोदर विचारण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे आपण फॅक्ट काय ॲड केलेलं आहे। या ठिकाणी लिहिलेलं आहे संतुलित आहारात प्रतिदिन एका व्यक्तीस 92 ग्राम फळांची काय आवश्यकता असते किंवा त्यांना 92 ग्राम काय फळांचं सेवन करणं आवश्यक असतं। फळ आणि भाज्यांमध्ये काय असतात, अँटीऑक्सिडंट असतात। आता अँटीऑक्सिडंट नेमकं काम काय करतात, अन्नाचं सेवन आपण केल्याच्या नंतर अगोदर जातं ते आपल्या काय जठरामध्ये, त्या ठिकाणी काय जे मेटाबॉलिझम आहे, चयापचय क्रिया होते, मग हे जे अन्नरस आहे रक्तांमार्फत काय वाहत कुठं जातं, पेशीपर्यंत जातं। आता पेशीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते आणि याच जे काय अन्नद्रव्य आहेत यांचं रूपांतर कशामध्ये होतं, ऊर्जेच्या रूपामध्ये होतं। आणि ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात, ॲडिनो ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात ही ऊर्जा स्टोअर केली जाते आणि आपण दिवसभरामध्ये जे काही काम करतोय, आपण या ठिकाणी चेहऱ्यावरती असणाऱ्या हावभावापासून जे हातवारे आपण करतो किंवा इतर कष्टाची कामं करतो तर याच्यासाठी ती एनर्जी वापरली जाते। आता ही एनर्जीमध्ये या ठिकाणी काय रूपांतर होण्यासाठी, जे म्हणजे ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यासाठी अन्नद्रव्याचं त्या ठिकाणी त्याला थोडंसं काय ज्वलन देणं म्हणजे त्याचं ऑक्सिडायझेशन होणं आवश्यक असतं आणि ऑक्सिडायझेशनची क्रिया जी आहे तर ती ऑक्सिजनच्या सानिध्यातच होते। आता हे ऑक्सिजन पेशीमध्ये पुरवतं कोण, ज्यावेळेस आपण श्वास घेतो, श्वास घेतल्याच्या नंतर काय जे हवेच्या मार्फत म्हणजे आपल्या फुफ्फुसांमध्ये जाणारं नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे हवेतील जे सर्व तत्व आहेत तर ते काय जातात आपल्या फुफ्फुसामध्ये जातात। त्यापैकी हिमोग्लोबिन जो आहे रक्तातील तो फक्त ऑक्सिजन काय करतो, एक्सेप्ट करतो आणि त्याचं वहन रक्तामार्फत काय पेशींपर्यंत करतो आणि पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचल्याच्या नंतर ऑक्सिडायझेशनची जी काय ऑक्सीकरण प्रक्रिया जी आहे तर ती त्या ठिकाणी होते आणि ऊर्जेमध्ये रूपांतर होतं। आता ऊर्जेमध्ये रूपांतर होत असताना म्हणजे पेशीमध्ये जे ज्वलन होतं आणि ऊर्जेचं रूपांतर जे होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये, तर त्यावेळेस काही मुक्त मूल कण सुद्धा काय बाहेर पडतात। तर ही ऊर्जा तयार होत असताना जे की या ठिकाणी काय आपल्या पेशीला म्हणजे काय
ऑक्सीकरण प्रक्रियेतूनच काय बाहेर पडतात, मात्र ते शरीराला अपायकारक असतात, शरीरातील काय पेशी नष्ट करण्याचं काम करतात. मग या ठिकाणी फळांचं सेवन केल्याच्या नंतर त्यामध्ये असणारा जो घटक आहे अँटीऑक्सिडंट जे आहेत, तर ते या मूलकणांना म्हणजे मुक्त मूलकण जे आहेत जे की अपायकारक असतात, तर यांना त्या ठिकाणी काय मारण्याचं काम, यांना नष्ट करण्याचं काम करतात. म्हणजे मुक्त मूलकण आहेत कशासाठी, काय पेशींना काय मारून टाकत असतात. आणि पेशींना मारून टाकण्याची क्रियाच म्हणजे काय असते, जी युवा अवस्था असते तर ती युवा अवस्था काय लवकर संपते. म्हणजे त्वचेवरती या ठिकाणी काय सुरकुत्या पडणे हे जे आहे, तर म्हणजे काय वृद्धत्व लवकर येतं. फळांचं सेवन नाही केलं, अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जर शरीरामध्ये कमी राहिलं तर काय होतं, जी यौवन अवस्था असते मानवाची तर ती लवकर संपते आणि वृद्धावस्था लवकर येते. तर फळांचं सेवन केल्यामुळे होतं काय, अँटीऑक्सिडंट काय हे जे मुक्त मूलकण जे आहेत तर त्या ज्यांची निर्मिती झालेली होती काय ऊर्जा तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर त्यांना शमवण्याचं काम किंवा त्यांना नष्ट करण्याचं आणि पेशींना या ठिकाणी काय सुरक्षित ठेवण्याचं काम अँटीऑक्सिडंट करत असतात. आणि त्याच्यामुळंच मानवी जीवनामध्ये जी युवा अवस्था आहे तर त्याचा कालावधी थोडासा वाढतो, म्हणजे वृद्धत्व लवकर येत नाही, त्वचेवरती येणाऱ्या सुरकुत्या ज्या आहेत तर त्या लवकर येत नाहीत, एक टवटवीतपणा चेहऱ्यावरचा जो असतो तर तो या फळांमुळेच या ठिकाणी काय राहतो. जे सिनेमातले तुम्ही काय नटी बघितले असतील किंवा अभिनेत्री किंवा ॲक्ट्रेस ज्यांना म्हणतो, तर ते आपल्या आहारामध्ये नेहमी कशाचं सेवन करत असतील, जे फ्रूट्स असतात रेग्युलरली त्यांचं सेवन करतात. आता बऱ्याच वेळा काय फ्रूट्स महाग भेटतात असं पण असतं, पण सीझनल फ्रूट्स प्रत्येक सीझनमध्ये जे फ्रूट्स मार्केटमध्ये काय अवेलेबल असतात तर त्या सर्व फ्रूट्सचं प्रत्येक हंगामामध्ये आपण काय सेवन करत राहिलं पाहिजे. ओके, तर या ठिकाणी आणि वृद्धत्वामध्ये आहे ना, या वृद्धत्वासोबत काही लढण्यासाठी सुद्धा काय अँटीऑक्सिडंट आपल्याला नेहमी काय मदत करत असतात. हे फळांचं महत्त्व आहे. ओके, तर त्याच्यानंतर याच्यामध्ये काय बऱ्याच परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही गोष्टी मी सांगितल्यात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय लागू करण्यासाठी सुद्धा काय तुम्हाला उपयोगी पडतील अशा सुद्धा गोष्टी काही समाविष्ट म्हणजे करत असतो. ओके, तर फक्त या ठिकाणी काय परीक्षेपुरतंच उपयोजन ठेवायचं असं दृष्टिकोन कधी काय असून अध्ययन करत असताना बघा व्हिटॅमिन डी सोडून सर्व जीवनसत्वे कुठं असतात, फळांमध्ये असतात. आणि व्हिटॅमिन डी कशातून प्राप्त होतं आपल्याला, जर कोवळं ऊन जे असतं सूर्यापासून येणारे जे UV रेज असतात तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं असं म्हणलं जातं. तर ॲक्च्युअलमध्ये जे सनरेज असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं का, नाही. जर असं कधी तथ्य आला तर त्याला काय तो सत्यविधान आहे असं मानून चालायचं नाही. तर आपण जे काही आहाराचं सेवन केलेलं आहे तर व्हिटॅमिन डीची निर्मिती आपल्या शरीरामध्येच होते त्वचेच्या खाली. ओके, तर मात्र तोपर्यंत व्हिटॅमिन डीची निर्मिती होणार नाही जोपर्यंत काय सूर्याची किरणे आपल्या काय त्वचेवरती काय पडत नाहीत. ओके, म्हणजे व्हिटॅमिन डीची निर्मिती होण्यासाठी जे सूर्यकिरणे आहेत ती मदत करत असतात. सूर्यकिरणांमध्ये व्हिटॅमिन डी असत नाही, हे तथ्य लक्षात घ्या. ओके, मला सांगायचं आहे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणते रोग होतात. ओके, खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, सरळ सेवा भरतीला विचारला गेलेला, म्हणजे आपण मोजू शकत नाही एवढ्या वेळा क्वेश्चन विचारला असेल. ओके, नेक्स्ट बघा व्हिटॅमिन डी सोडून सर्व जीवनसत्वे कशामध्ये आहेत, फळांमध्ये असतात. जसं की व्हिटॅमिन ए आहे ज्याला की आपण बीटा कॅरोटीन म्हणतो, व्हिटॅमिन B1 आहे थायमिन म्हणतो, व्हिटॅमिन B2 आहे ज्याला की रायबोफ्लोइन म्हणतो, व्हिटॅमिन C आहे एस्कॉर्बिक आम्ल असं म्हणतो. बघा हे जे सर्व काय व्हिटॅमिन आहेत. आता व्हिटॅमिन एचा सगळ्यात चांगला स्रोत कोणता आहे, आंबा, पपई, गाजर. या ठिकाणी 3 उदाहरण लिहून ठेवले आहेत. बघा तथ्य म्हणजे परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचं काय स्वरूप कसा बदलतो. अगोदर विचारायचं की खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये व्हिटॅमिन ए आढळतं. आता म्हणजे हे पारंपरिक प्रश्न ज्यावेळेस काय परत परत येऊ लागले, प्रश्नामध्ये बदल अशा स्वरूपात होतो की खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वाधिक व्हिटॅमिन ए असेल. ओके, प्रचुर मात्रेमध्ये काय व्हिटॅमिन ए कोणत्या फळामध्ये आहे. तर आपण आपले डोळे निरोगी राहावेत किंवा रातांधळेपणाचा रोग होऊ नये याच्यासाठी किंवा लहान मुलांना काय नंबरचा चष्मा लवकर लागू नये, डोळ्यांची दृष्टी जी आहे तर ती काय चांगली असावी याच्यासाठी काय गाजराचा दूध काय जो ज्यूस असतो तो बनवून दिला जातो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे का की गाजर जे आहे तर त्याच्यामध्ये काय व्हिटॅमिन एचं प्रमाण सर्वाधिक आहे, नाही. गाजर इझिली अवेलेबल होतं ओके मार्केटमध्ये, म्हणून गाजराचं आपण काय सेवन करतो. मात्र गाजरापेक्षा सुद्धा जास्त व्हिटॅमिन कशामध्ये आहे, पपईमध्ये आहे. आणि पपईपेक्षा सुद्धा पपईमध्ये जवळपास 8% एवढं व्हिटॅमिन ए काय असतं. आणि जो आंबा आहे आंब्यामध्ये जवळपास 20% व्हिटॅमिन ए आहे, म्हणजे गाजराच्या दुप्पट. मात्र गाजर हा काय म्हणजे काय असं म्हणता येईल की गाजर हा
आपल्याला मार्केटमध्ये काय केव्हाही अवेलेबल आहे. ओके, मात्र आंबे जे असतात फक्त काही स्पेसिफिक सीझनमध्येच, म्हणजे उन्हाळ्याचा जो सीझन असतो, हंगाम असतो, तर त्याच वेळेस काय उपलब्ध होतात. म्हणून नेहमी कशाचं सेवन करतो आपण, काय गाजराचं सेवन करतो. ओके, तर आंब्यामध्ये सर्वाधिक व्हिटॅमिन एचं प्रमाण, त्याच्यानंतर पपईमध्ये आणि त्याच्यानंतर गाजरामध्ये. या ठिकाणी व्हिटॅमिन B1 बघा, थायमिन बघा, व्हिटॅमिन B1 सर्वाधिक प्रमाणात कशामध्ये आहे, काजूमध्ये आहे, त्याच्यानंतर अक्रोडमध्ये आहे आणि त्याच्यानंतर तिसरा आहे बदाम. म्हणजेच व्हिटॅमिन B1 हे आपल्याला ड्रायफ्रुट्समध्ये काय उपलब्ध असतं असं म्हणता येईल. सर्वाधिक प्रमाणानुसार काय क्रम लिहिले, सर्वाधिक व्हिटॅमिन B1 कुठं असेल, काजूमध्ये, त्याच्यानंतर अक्रोडमध्ये आणि त्याच्यानंतर बदाममध्ये. तर बघा व्हिटॅमिन B2 ज्याला की रायबोफ्लोविन म्हणतात, तर व्हिटॅमिन B2 कोणत्या फळामध्ये आढळतो, तर हे तुम्हाला सांगायचं. या ठिकाणी काय मुद्दाम काय मी ब्लँक स्पेस ठेवलेला आहे. ओके, आजचा सेकंड क्वेश्चन तुमचा, व्हिटॅमिन C ॲस्कॉर्बिक आम्ल. तर ॲस्कॉर्बिक आम्लाचं किंवा व्हिटॅमिन Cचं जे प्रमाण आहे सर्वाधिक कशामध्ये आहे, जे लिंबूवर्गीय फळे असतात, जसं की मोसंबी झाला, संत्री झाला, त्याच्यानंतर लिंबू झाले, तर याच्यामध्ये त्याच्यानंतर आवळा झाला, तर याच्यामध्ये काय व्हिटॅमिन C असतं. मात्र सर्वाधिक व्हिटॅमिन C कशामध्ये आहे, बार्बेडोस चेरी जे आहे बघा, हे एक युरोपियन फळ आहे, भारतामध्ये याचं उत्पादन घेतलं जात नाही. तर तथ्य लक्षात ठेवा, बार्बेडोस चेरीमध्ये काय सर्वाधिक व्हिटॅमिन C असतं आणि त्याच्यानंतर कशामध्ये असतं, आवळ्यामध्ये असतं. सर्वाधिक प्रोटीन कशामध्ये आहे, काजूमध्ये आहे. जवळपास 18 ते 21% एवढं प्रोटीनचं प्रमाण कशामध्ये असतं, काजूमध्ये असतं. म्हणजेच जर एखादा व्यक्ती अगदी हडकुळा असेल आणि मी प्रोटीन कशासाठी मदत करतात हे सांगितलं होतं, तर शरीराची जी वाढ होते, केसांची नखांची जी वाढ होत असते, शरीरामधील जे मांसपेशी असतात तर त्यांची वाढ जी होते तर कशामुळे होते, ती प्रोटीनमुळे होते. कर्बोदकामुळं किंवा फॅटमुळं कधीही काय शरीराची वाढ होत नाही किंवा शरीराच्या वाढीच्या प्रक्रियामध्ये हे भाग घेत नाहीत बिलकुल. म्हणून प्रोटीन हा एकमेव स्रोत आहे जो काय करत असतो, शरीराची वाढ करत असतो. जर कोणी जास्त जाड बनलेला असेल तर त्यांनी काजूचं सेवन करायचं नाही आणि कुणाला जर काही तब्येत वगैरे वाढवायची असेल तर ते काजूचं सेवन करू शकतात आणि तेवढेच काजू एका टायमाला खायचे जेवढे पचू शकतात. ओके, बघा एका टायमाला एकदा तुम्ही काय खायला सुरुवात केल्याच्यानंतर फक्त बॉडी मॅक्सिमम 25 ग्राम प्रोटीनच काय करू शकते, डायजेस्ट करू शकते. तुम्ही जर 50 ग्राम काजू, जर काय 50 ग्राम प्रोटीन एवढे जर काजू तुम्ही खाल्ले तर मात्र काय वरले 25 ग्राम जे आहेत ते डायजेस्ट होत नाहीत. ओके, बाहेर टाकले जातात ते पदार्थ. ओके, बघा सर्वाधिक फॅट जे आहेत म्हणजे ज्याला की वसा म्हणतो, तर फॅटचं प्रमाण कसं आहे, कशामध्ये आहे, अक्रोडमध्ये आहे. 64 ते 65% या ठिकाणी काय अक्रोड. काही परीक्षेमध्ये हा आकडा 64 आला होता, काही परीक्षेमध्ये 65 आला होता आणि दोन्ही वेळेस आयोगाने उत्तर बरोबर दिलं होतं. म्हणून मी काय फॅक्ट सांगत असताना सांगतोय की सर्वाधिक फॅटचं प्रमाण कशामध्ये आहे, अक्रोडमध्ये आहे. म्हणजे फळांमध्ये म्हणतोय आपण. ओके, एकूणच सर्वच याच्यामध्ये काय ग्रेन्स असतील, फ्रूट्स असतील किंवा पालेभाज्या असतील सगळ्यांचा विचार करत नाही. फळांमध्ये सर्वाधिक फॅटचं प्रमाण कशामध्ये आहे, अक्रोडमध्ये असतं. किती, 64%. मात्र हे चांगलं फॅट आहे. गुड फॅट आणि बॅड फॅट दोन फॅटचे प्रकार असतात. बॅड फॅट आपल्याला नको असतं आणि गुड फॅट जे आहे तर त्याची आवश्यकता आपल्याला असते. बघा फळांमध्ये सर्वाधिक लोहाचे प्रमाण, करवंद माहिती आहे तर करवंदमध्ये असतं आणि त्यानंतर खजुरामध्ये आहे. फॅक्ट लक्षात ठेवा. व्हिटॅमिन सीचं आपण बघितलं होतं, सर्वाधिक प्रमाण व्हिटॅमिन सी कशामध्ये आहे, बार्बाडोस चेरीमध्ये आणि त्याच्यानंतर आवळ्यामध्ये. ओके, आता काही आम्ल लिहिलेले आहेत आणि काय फळभाज्या लिहिलेले आहेत ज्यांच्यामध्ये काय वेगवेगळे काय आम्ल. बघा जोड्या लावासाठी अशा प्रकारचं काय क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. जर तुम्ही PYQs बघितलेले असतील तर निश्चितपणे हे आम्लांची नावं आणि काय ही फळांची नावं त्याच्यामध्ये तुम्ही बघितली असतील. मला सांगायचं आहे गव्हामध्ये कोणतं आम्ल असतं. ओके, त्याच्यानंतर लिंबूवर्गीय जे फळ असतात त्याच्यामध्ये असतं सायट्रिक आम्ल, आवळ्यामध्ये जो असतो ॲस्कॉर्बिक आम्ल असतं, आपण आत्ता व्हिटॅमिन सी बघितलंय. सफरचंदामध्ये असतं मॅलिक आम्ल, त्याच्यानंतर चिंच आणि द्राक्ष यांच्यामध्ये असतं टार्टारिक आम्ल, पालकमध्ये असतं ॲक्झॅलिक आम्ल, सूर्यफुलामध्ये असतं लायनोलिक आम्ल आणि सूर्यफुलामध्ये असणारं हे लायनोलिक आम्ल जे आहे तर ते काय करतं आपल्या शरीरामध्ये, काय त्याचा काय उपयोग आहे हे आपण ज्यावेळेस काय तेलबिया पिके घेतलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ओके, कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, आणि या ठिकाणी मुंगी हे कुठलं फळ नाही, मात्र जोड्या लावाचा प्रश्न ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस काय फक्त फळांविषयीच विचारलं जाईल नाही तर एखादा घटक मुंगी सुद्धा असतो तर त्याच्यामध्ये कोणतं ॲसिड असतं हे सुद्धा आपल्याला सांगणं आहे. तर कोणतं आहे, फॉर्मिक आम्ल. ओके, बघा फळांचा खाल्ला जाणारा जो भाग आहे त्याच्यानुसार त्याचे काही प्रकार पडतात. ओके, हा सुद्धा क्वेश्चन जोड्या लावासाठी आलेला होता. ओके, तर आंबा जो आहे आंब्याचा बाहेरचा भाग आपण काय करतो, खातो आणि आतमध्ये काय असतं, कठीण कवचामध्ये काय त्याची बी असते, सीड असतं. ओके, तो भाग आपण खातो का, नाही. तर याला म्हणलं जातं मध्य फलभिती किंवा मेसोकार्प.
काय म्हणतात, मेसोकार्प, दॅट इज मध्य फलभित्ती. सफरचंदाचा आपण बाहेरचा भाग खातो, मात्र आतमध्ये काय असतात, छोटे छोटे बी असतात. आणि मी सांगितलं होतं हे एक फॉल्स फ्रूट आहे, म्हणजेच आभासी फळ आहे असं सांगितलं होतं. जे पुष्प असतं, पुष्पाच्या बाह्यदलातून याची निर्मिती होते, अंडाशयापासून होत नाही, हे त्याच्या पाठीमागचं रिझन सांगितलं होतं. तर मांसल पुष्पासन म्हटलं जातं ह्याला, काय मांसल पुष्पासन. त्याच्यानंतर नारळ जे आहे बघा, कठीण कवच बाहेरून असताना आतमध्ये काय फळ असतो, तर तो कोणता आहे, एंडोस्पर्म आहे. आणि डाळिंब जो आहे तर तो आहे रसदार टेस्टा, हा याचा टाईप आहे. तर हे ॲज इट इज काय करा, हे तथ्य लक्षात ठेवा. जर क्वेश्चन रिपीट झाला तर तुम्हाला यातलं एक सुद्धा तथ्य जर पाठ असेल तर काय डेफिनेटली तुम्ही आन्सर करू शकता क्वेश्चनला. बघा, फळातील रंग परिवर्तन हे विकरेजी असतात किंवा एन्झाईममुळे काय होतात. म्हणजे सफरचंद कापल्याच्या नंतर त्याचा रंग बदलतो, ओके. किंवा फळ अगोदर हिरवे असतात, पिकल्याच्या नंतर काही फळ लाल बनतात, पिकल्याच्या नंतर काही फळांचा रंग जो बाहेरील जी साल असते त्याचा रंग पिवळा बनत असतो. तर असे वेगवेगळे काय रंग आपण काय बदलताना बघितलेले असतील. तर ते कशामुळे होतात, तर फळांमध्ये काय असणारं जे एन्झाईम असतं, जी विक्रिया असतात, तर ती विक्रिया स्त्रवली जातात फळांमध्ये आणि त्याच्यामुळेच काय होतं, हा रंग बदलतो. नेक्स्ट, फळांपासून जेली बनवण्यासाठी सायट्रिक आम्ल वापरतात आणि टमॅटो केचपमध्ये वापरले जाणारे या ठिकाणी काय रसायन कोणते आहे, सोडियम बेन्झोएट हे रसायन आहे. बघा, हे तथ्य ॲज इट इज. याच्यामध्ये काय म्हणजे कन्सेप्च्युअल कुठली गोष्ट नाही जी समजावून सांगायची आहे. हे फॅक्ट जशाच तसं विचारले गेलेले आहेत आणि जशाच तसं काय परत विचारले जाण्याची शक्यता आहे. तर ॲज इट इज काय नोट्समध्ये ॲड करा तुमच्या. नेक्स्ट, पपई आणि गाजरपेक्षा आंब्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात काय व्हिटॅमिन ए असते. आपण या ठिकाणी काय डिस्कस केलं, मी तुम्हाला सांगितलं होतं, ओके. हां, व्हिटॅमिन एच्या संदर्भात काय बघत असताना बघा. त्याच्यानंतर खाद्यपदार्थात परिरक्षक म्हणून काय सोडियम बेन्झोएटचा वापर केला जातो आणि या ठिकाणी सोडियम बेन्झोएटचा आणखीन कुठे वापर केला जातो, टोमॅटो केचपमध्ये वापरले जाते. तर टोमॅटोचं जे केचप आहे तर ते लवकर खराब होऊ नये याच्यासाठी काय वापरलं जातं, ओके. बघा, जे फूड पॅकेजिंग असतात म्हणजे लेज चिप्स असतील किंवा कुठलेही चिप्स असतील तर त्याच्यामध्ये कुठला वायू भरला जातो, नायट्रोजन हा वायू भरला जातो. तर बघा, जेव्हा हे खाद्यपदार्थ आहेत ऑक्सिजनच्या संपर्कात ज्यावेळेस येतात, ऑक्सिजन काय करत असतं, ऑक्सीकरण च्या प्रक्रियेला सुरुवात करतं. लगेचच त्याचं दहन करण्याची प्रक्रिया काय सुरू होते, अगदी सावकाश. म्हणून आहे ना, पदार्थ खवट झालेले किंवा पदार्थ खराब झालेले आपल्याला काय म्हणजे दिसतात. जर व्यवस्थित पॅकेजिंग असेल आणि तर ते जे म्हणजे पॅकेज केलेलं जे काय फूड आहे पॅकिंग केलेलं, तर ते जोपर्यंत व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत खराब होत नसतं. म्हणून ऑक्सिजनपासून काय दूर ठेवण्यासाठी इतर कुठलाही वायू त्याच्यामध्ये भरला जातो आणि नायट्रोजन हा काय सर्वाधिक या ठिकाणी काय न्यूट्रल वायू आहे जो की काय पदार्थांना खराब होऊ देत नाही. म्हणून जे काही पॅकेज्ड फूड आहेत तर त्याच्यामध्ये कोणता वायू वापरला जाईल, नायट्रोजन हा वायू वापरला जातो. आता हे केचपचे बॉटल वगैरे जे असतात तर यांच्यामध्ये जी निर्वात पोकळी असते त्याच्यामध्ये सुद्धा काय नायट्रोजन वायू भरलेला असतो. बघा, खाद्यपदार्थामध्ये परिरक्षक म्हणून काय सोडियम बेन्झोएट वापरतात. सर्वात जास्त म्हणजे फळांमध्ये सर्वाधिक जे फळ आहेत त्या म्हणजे अधिकाधिक फळांमध्ये, सर्वात जास्त म्हणण्यापेक्षा अधिकाधिक फळांमध्ये काय असतं, फ्रुक्टोज आढळतो आणि द्राक्षामध्ये ग्लुकोज आढळतो. बघा, फ्रुक्टोज झाला, ग्लुकोज झाला, माल्टोज झाला किंवा स्टार्च झाला, हे कशाचे प्रकार आहेत, कर्बोदकाचे प्रकार आहेत. कर्बोदके, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटपासून आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. आणि एनर्जीचं आपण काय करतो, तर आपल्याला कुठलंही काम शरीराला काम करण्यासाठी काय एनर्जीची आवश्यकता असते, ऊर्जेची, तर ती कोण पुरवतात, कर्बोदके. आपण सेवन कशाचं करतो, कर्बोदकांचं, प्रथिनांचं, स्निग्ध पदार्थांचं, ओके. बघा, या ठिकाणी आता जे लोक डायटिंग करत असतील किंवा आपलं काय स्थूलपणा वाढू नये याच्यासाठी थोडंसं आपल्या खाण्यावरती नियंत्रण ठेवत असतील तर त्यांनी खाण्यामध्ये चेंज करायचं असतो. म्हणजे काय, कर्बोदकांचं सेवन कमी करायचं असतं. म्हणजे जिथं की काय भात कमी करायचं आहे खाणं, चपाती कमी करायचं आहे, बेसनयुक्त पदार्थ जे आहेत, मग त्याच्यामध्ये काय वडापाव आला, पॅटीस आला, सर्व मैद्याचे सर्व पदार्थ ज्याच्यामध्ये काय सर्व बेकरी प्रोडक्ट्स आले, अगदी पिझ्झापासून ते काय एखादा ब्रेडचा छोटासा स्लाइस असेल तिथंपर्यंत. तर याला पर्याय म्हणून ब्राऊन ब्रेड वापरू शकता ज्याच्यामध्ये की काय फॅट कमी असतं. त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी काय डाएट प्लॅन बनवा असं सांगत नाही मी, फक्त यांच्यामधला फरक काय तो सांगतोय तुम्हाला. तर त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ जे असतात जिथं की काय तेल असतं किंवा तूप असतं किंवा दूधजन्य जे पदार्थ असतात तर त्याच्यामध्ये प्रथिने पण असतात आणि जास्त प्रमाणात काय या ठिकाणी फॅटसुद्धा असतात. तर त्याच्यामुळे ना हे पदार्थ कमी खाल्ले जातात.
प्रथिनयुक्त जे पदार्थ आहेत जसं की सर्व प्रकारच्या काय डाळी असतील, स्प्राउट असते, उसळ असते, त्याच्यानंतर सोयाबीन असते, तर त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सर्वाधिक काय काजू असेल, सर्व जे काय ड्रायफ्रूट्स असतात त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण असतं जास्त, तर यांचं सेवन काय अधिकाधिक काय करत असतात. ओके, तर कर्बोदकाचे प्रकार कोणते कोणते? ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, माल्टोज आहे, स्टार्च आहे. बघा, कर्बोदकाचं ग्लुकोज हे सगळ्यात सरळ रूप आहे आणि स्टार्च हे सगळ्यात जटिल रूप आहे. म्हणजे ग्लुकोजचं सेवन केल्याच्या नंतर लवकरात लवकर पचतं आणि रक्तामध्ये लवकर मिसळलं जातं आणि लवकर एनर्जी भेटते. म्हणजे एखादा पेशंट ज्यावेळेस आजारी पडतो तर त्यावेळेस काय त्याला सलाईन लावलं जातं, म्हणजेच काय असतं ग्लुकोज असतं. मग म्हणजे पेशंट समजा आजारी पडला आहे आणि आजारपणातून बाहेर काढायचं आहे, त्याला थोडीशी काय एनर्जी लवकर काय पुरवायची आहे, तर त्यावेळेस आपण बटाटा खायला देणार का? बटाट्यामध्ये असणारं जे स्टार्च आहे तर ते कसं आहे कर्बोदकाचं जटिल रूप आहे. पचनासाठी त्याला काय कमीत कमी 2-3 घंटे लागतात, मग हळूहळू काय एनर्जी प्राप्त होते. इथं लक्षात, बॉडीला बूस्टअप करण्यासाठी जे इंजेक्शन किंवा सलाईन असतात ते काय असतात? ग्लुकोज असतात. ओके, मग द्राक्षामध्ये काय असतं? ग्लुकोज असतं. जास्त द्राक्षे खाल्ल्यामुळं कधी कधी काय नशा होते लोकांना. ओके, तर म्हणजे आणि अल्कोहोल हे त्यातल्या त्यात काय म्हणजे एवढं सरळ रूप असेल, एवढं सिम्पल त्याचा फॉर्म्युला आहे की म्हणजे तोंडात टाकता क्षणी ते काय रक्तात मिसळतं आणि 1-2 तासामध्ये तर काय मग हवेमध्ये असतो व्यक्ती. ओके, म्हणजे बघितलं असेल तुम्ही कधी काय म्हणजे एक्सपिरियन्स केलं नसेल, मात्र दुसऱ्यांना एक्सपिरियन्स करताना बघितलं असेल. ओके, तर द्राक्षामध्ये काय असतं? ग्लुकोज असतं. सर्व फळांमध्ये काय असतो? फ्रुक्टोज असतो. ओके, म्हणजे स्थूलपणा, ग्लुकोजचं अतिसेवन केल्यामुळे स्थूलपणा वाढतो. फ्रुक्टोजचं सेवन जर आपण केलं तर स्थूलपणा बिलकुल वाढत नाही. त्याच्यानंतर माल्टोज झाला, काय स्टार्च झाला. ओके, तर सर्व फळांमध्ये काय असतं? फ्रुक्टोज असतं, मात्र द्राक्षामध्ये काय आहे? ग्लुकोज आहे. त्याच्यानंतर फळे पिकवण्यासाठी त्यांना सहायता करणारा हार्मोन असतो कोणता? इथिलीन किंवा इथायलिन हा हार्मोन. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड वापरतात. कॅल्शियम कार्बाईड हा ॲसिटिलीन गॅस सोडतो, म्हणून फळे काय लवकरात लवकर पिकतात. कितीही कच्चा आंबा असला, कितीही कच्ची या ठिकाणी काही केळी असली तरी सुद्धा कॅल्शियम कार्बाईडमुळे या ठिकाणी 48 तासात, किती 48 तासात कुठलंही या ठिकाणी काय फळ असेल तो पिकणार म्हणजे पिकणार. ही कृत्रिम पद्धत आहे फळे पिकवण्याची. नेक्स्ट, सदाबहार फळ कोणतं आहे? लोकाट आहे. याचा कुठलाही विशिष्ट असा हंगाम राहत नाही, संपूर्ण वर्षभरामध्ये काही याचं उत्पादन घेता येतं. आणि पपई वाळवून त्याची आहे ना पावडर करून त्याच्यापासून काय पपईन बनवलं जातं. खूप साऱ्या या ठिकाणी काय फूड आयटम्समध्ये वगैरे याचा उपयोग केला जातो. आणि काजूचा सर्वाधिक उत्पादक असलेला देश आणि सर्वाधिक निर्यातक असलेला देश भारत होता 2014-15 मध्ये. ओके, मात्र 2020 मध्ये आता आकडेवारी चेंज झालेली आहे. त्याच्यामध्ये काजूचा सर्वाधिक उत्पादक देश आहे व्हिएतनाम आणि निर्यातक देश सुद्धा कोणता आहे? व्हिएतनाम. व्हिएतनाम हा फर्स्ट आहे आणि इंडिया हा सध्या कितवा? सेकंड आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हे सर्व तथ्य झाले या ठिकाणी काय भारतातील काय फळे आणि भाज्या यांच्या संदर्भात. आणि भाज्यांच्या संदर्भात आपण जास्त तशी चर्चा केलेलीच नाही, कारण आयोगाने ज्याला जेवढं महत्त्व दिलेलं आहे तेवढं त्याला आपण काय इम्पॉर्टन्स देत त्याच्यावरती काय चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी काय संपली असं आपल्याला म्हणता येईल. आणि तुमचे जर काही सुझाव असतील, तुमची जर या ठिकाणी काही सूचना असतील की एखादा घटक कुठला घ्यायचा असेल न घ्यायचा असेल तर याच्याबद्दल निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा आपण विचार करू. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ठिकाणी काय शेअर करा, जेणेकरून या ठिकाणी काय अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. बघा, त्या विद्यार्थ्यांचा विचार करा ज्यांची सामान्य परिस्थिती तुमच्यापेक्षा सुद्धा खूप खालावलेली असते. तर असा विद्यार्थी वर्ग नेहमी माझा टार्गेट राहिलेला आहे. ओके, म्हणजे खूप सारे असे एक्सपिरियन्स असतात जे की तुम्हाला या सर्व गोष्टींसोबत काय म्हणजे जोडून ठेवतात. ओके, म्हणजे विचार करा, म्हणजे तुम्ही जिथून आलेला असाल त्या ठिकाणी सुद्धा एखादा विद्यार्थी असू शकतो की जिथं मदत करण्यासाठी किंवा सहायता करण्यासाठी कुणी नव्हतं किंवा मार्गदर्शन करण्यासाठी कुणी नव्हतं. बघा, त्यांना फक्त प्लॅटफॉर्मपर्यंत काय आणून सोडा, त्याच्यानंतर काय करायचं आहे आणि किती करायचं आहे हे ते विद्यार्थी ठरवतील. तर एकच विनंती राहिलेली आहे अगदी सुरुवातीपासून माझी, की तुमचं जे फेसबुक असेल किंवा तुमचं व्हॉट्सअप आहे किंवा तुमचं इंस्टाग्राम आहे, तर हे जे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत यांचा रोज म्हणजे रोज तुम्ही उपयोग करतच असाल आणि उपयोग करताय म्हणूनच तुम्ही आज चॅनलच्या माध्यमातून काही यूट्यूबवरती हा व्हिडिओ बघताय. तर त्याचा एक सदुपयोग म्हणता येईल आणि असा निश्चित विश्वास आहे की सर्वच्या सर्व विद्यार्थी
अवश्य या ठिकाणी काय असं करतील तर या गोष्टीचा काय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि त्याचं एक कारण जे आहेत म्हणजे या चांगल्या गोष्टी घडण्याच्या पाठीमागचं कारण तुम्हीसुद्धा असाल आणि उद्या ही फॅमिली जेव्हा मोठी होईल गुरुस्कूल अकॅडमी तर त्यासाठी तुमचंसुद्धा काय सहकार्य होतं हे नेहमी मी लक्षात ठेवेन. तर या ठिकाणी थांबू. अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.